कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. राजीनाम्यावरून नवा वाद. मुंडेंनी नैतिकतेवरून राजीनामा दिला. अजितदादांचं वक्तव्य. मात्र मुंडेंकडून वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचं ट्विट. वैद्यकीय कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा. धनंजय मुंडेंचं ट्विट. तर संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहून मन व्यथित झालं असं वक्तव्य. 84 दिवसांनी यांना नैतिकता सुचली का? मुंडेंचा राजीनामा नक्की नैतिकतेवर की वैद्यकीय कारणासाठी उत्तर द्यावं. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळे आक्रमक. धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला याचं स्वागत. मुंडेंची शपथच व्हायला नको होती, मात्र देर आहे दुरुस्त आहे. राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. संतोष देशमुखांची हत्या खंडणीमुळेच. मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर खंडणी संदर्भात बैठक. सुरेश धस यांचा आरोप. तर सातपुडा बंगल्यावर बैठक झाली की नाही मुंडेंनी सांगावं, धस यांचा सवाल. धनंजय मुंडेंना सहआरोपी करा. मुंडेंवर 302 चा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाका. मनोज जरांगेंची मागणी. धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार. अंजली दमानी यांचं धनंजय मुंडेंना आव्हान. त्यांनी आमदारकी रद्द झाल्यावरच देशमुखांसमोर डोकं ठेकण्याचा निर्धार. गोपीनाथ मुंडे आज असते तर त्यांनी धनंजय मुंडेंना चापकानं मारलं असतं आणि राजीनामा द्यायला लावला असता. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर रोहित पवार आक्रमक. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची माहिती अमित शहांना भेटून देणार. खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर बीडमध्ये अशा अनेक घटना झाल्याचाही आरोप. त्याचे फोटो मुख्यमंत्र्यांकडे आले नव्हते का? हे सरकारच बरखास्त केलं पाहिजे. आदित्य ठाकरे आक्रमक. हत्येचे फोटो व्हिडिओ पाहून निशब्द अत्यंत वेदना झाल्या. नियती यांना माफ करणार नाही. धनंजय देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया लढत. विश्वचषक 2023चा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.